अरे राहुल तू अरे यार एवढी छान पॅन्ट एवढी छान ड्रेस एवढा मोठा बूट असं वाटतं की तू लय मोठे पैसे कमा लागलाय. अरे रोहित ते सगळं जाऊ दे आणि तुपली तब्येत अशी कशी झाली आणि तू कुठं राहतो. अरे राहुल ते सगळं जाऊ दे पण तू कसं काय आला इकडं. इथं तर मी आपलं वचन पूर्ण करायला आलो. वचन कसलं वचन. तुला लक्षात आहे का मी तुला लहानपणी काय म्हणलो होतं म्हणून. मी तुला माझ्या लग्नाला बोलणार आहे म्हणून. मी सगळ्या मित्राला बोलणार आहे आणि तू तर माझा खास मित्र आहे. मी आज सगळ्या मित्राला जर नाही बोललं तर मग आपलं लग्न कसं होईल. अरे तू लग्न करायला पण कवा. अरे मी तुला पत्रिका घेऊन आलतो आणि माझं पुढच्या महिन्यामध्ये लग्न आहे आणि तू कुठं होता. मी तुला किती वेळचं बघतोय तू काही सापडा नव्हता. अरे यार राहुल तुला तर माहिती आहे वडिलाची तब्येत बरोबर नव्हती आणि त्याला किती पैसे लागले आणि हा राहुल त्याचं अचानक तब्येत बिघडली. मग आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. मग नंतर आम्हाला कळलं की त्यांना कॅन्सर आहे म्हणून. त्यांच्या कॅन्सरला एवढा पैसा लागला. मग ती नोकरी होती ती पण गेली आणि गावाकडं 1-2 एकर शेती होती ती पण गेली. मग आम्ही ते दुसऱ्याच्या वावरात येऊन काम करून राहायला लागलो. बरं ते सगळं जाऊ दे. ती आहे कशी थोडी जिंदगी राहतात आम्ही. अरे रोहित तुझ्यासोबत एवढं सगळं झालं आणि तो मला एकदा पण नाही सांगितलं. बहुतेक तो मला ओळखीलं नाही तुपल्या सगळ्या गोष्टी सांगायला. अरे राहुल म्हटलं का काही म्हणणं नव्हतं या सगळ्या गोष्टी तुला सांगावा म्हणून. अरे यार तू एवढ्या घरातला मोठा मुलगा आहे आणि मी जर तुला काही म्हणलं असतो तर लोक म्हणले असते पैशामुळेच म्हणाला. राहुल आपल्या मैत्रीला कोणी काही म्हणेन म्हणून मी हे सगळं सांगितलं नाही तुला. अरे ऐक ना जाऊन चहा कर ना. अरे नाही